बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जे काही गणित आहे ते काय आहे, कुसुमताईंनी 700 रुपयांना एक कुकर याप्रमाणे 80 कुकर खरेदी केले. त्यासाठी वाहतूक खर्च रुपये 1280 रुपये आला. त्यांना एकूण रुपये 18,000 नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर केवढ्यास विकावा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही गणित आहे ह्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितले, एकूण खरेदी किंमत आपल्याला काढावी लागणार आहे, कारण इथे आहे वाहतूक खर्च. बरं, जे काही कुसुमताई आहेत त्यांना किती नफा हवा आहे रे, 18,000. जर त्यांनी 80 कुकर हे खरेदी केले किती रुपयांना, 700, तर 18,000 नफा हवा असल्यास आपण तो कितीला विकावा हे काढूया. पहिल्यांदा बघा, जो काही एक कुकर आहे, एक कुकर तो कितीला आहे रे, तो आहे 700 रुपयांना. किती, 700 रुपयांना. असे जे काही 80 कुकर आहेत, 80 कुकर हे खरेदी केले. म्हणजेच आपल्याला काय करायचं बघा, 700 गुणिले 80 म्हणजेच 80 कुकर हे 700 रुपयाने किती रुपयानं होतील बघा रे, 7 × 8 = 56 आणि हे वरचे 1 2 3 0 किती, 1 2 3 0. म्हणजेच जे काही 80 कुकर खरेदी केले त्यांची जे काही किंमत आहे ती किती आहे रे, 56,000 रुपये. किती आहे, 56,000 रुपये. यावरून मी एकूण खरेदी किंमत काढू शकते. काय करू शकते रे, एकूण खरेदी किंमत. एकूण खरेदी किंमत काय आहे, तर खरेदी किंमत अधिक इतर खर्च. काय आहे रे, एकूण किंमत अधिक इतर खर्च. बघा, जी काही खरेदी किंमत आहे ती किती आहे, 56,000 रुपये. किती आहे, 56,000 रुपये. इतर खर्च म्हणजे जी काही वाहतूक खर्च आहे तो किती आहे रे, 1280 रुपये. चला ह्या दोघांची करूया बेरीज. बघा, 0 + 0 0, 0 + 8 8, 0 + 2 2, 6 + 1 7 आणि 5चे 5. म्हणजेच एकूण खरेदी किंमत किती आहे रे, 57,280 रुपये. किती आहे, 57,280 रुपये. आता बघा, त्यांना नफा किती हवा आहे, 18,000 रुपये. किती, 18,000 रुपये. म्हणजेच आता बघा, जे काही एकूण खरेदी किमतीमध्ये मी काय केलं, हे 18,000 जर मिळवले तर आपल्याला त्याची विक्री किंमत कळेल. काय कळेल रे, विक्री किंमत. म्हणून इथे बघा, मी विक्री किंमत काढते. काय करते रे, विक्री किंमत काढते. बघा काय आहे, जी काही एकूण खरेदी किंमत आहे ती किती आहे रे, विक्री किंमत काढण्यासाठी बघा, एकूण विक्री किंमत, एकूण विक्री किंमत अधिक आपल्याला काय करावं लागेल, हा नफा मिळवावा लागेल. म्हणून मी तर लिहून घेते. लक्षात आलं का, एकूण विक्री किंमत किती आहे रे, 57,280 रुपये. ही काय आहे रे, जर आपण असा कुकर विकला तर तो एवढ्याला काय, सॉरी ही विक्री नाही, ही खरेदी किंमत आहे. काय आहे रे, खरेदी किंमत. लक्षात आलं का, खरेदी किंमत किती आहे, 57,280 रुपये. अधिक आपल्याला नफा किती हवा आहे, 18,000. किती हवा आहे, 18,000. तर ह्या दोघांची करूया बेरीज. बघा, 0 + 0 0, 8 + 0 8, 2 + 0 2, 7 + 8 म्हणजेच काय होणार आहे, 1500. 5 हातचाला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7. म्हणजेच इथं काय आलं, 75,280 रुपये. एवढी काय आहे रे, हे सर्व कुकर एवढा नफा जर आपल्याला पाहिजे असेल तर हे एकूण जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे, 75,280 रुपये. आता बघा, मला काय करायचं आहे, एका कुकरची किंमत काढण्यासाठी काय करायची बघा, एक कुकर ह्याची विक्री किंमत मला काढायची आहे. काय करायची, विक्री किंमत काढायची आहे. तर हे जे काही 75,280 ह्याला काय करावं लागेल रे, तर मला जे काही 80 कुकर आहेत ह्यानं काय करावं लागेल, भाग द्यावा लागेल. काय करावं लागेल, भाग द्यावा लागेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय केलं, मला येत नाही कशाचा पाडा, 80चा पाडा येत नाही. तर मग मी कसा गुणाकार करेन, तर बघा मी भागाकार करेन. कसा भागाकार करेन, बघा ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले. तर काय होणार आहे, मी 8नं ह्या संख्येला भाग देऊ शकते. बघा, 8 × 8 8 9 72. काय आले, 8 9 72. 75मधून 72 गेले तर उरले किती रे, 3. किती उरले, 3. आता ही संख्या काय झाली रे, 32. म्हणजेच काय आलं, 8 चोक 32 आणि इथे उरला 8. म्हणजेच काय, 8 × 8. म्हणजेच जो काही एका कुकरची जी काही विक्री किंमत आहे ती किती असायला हवी रे, तर ती असायला हवी 941 रुपये. किती, 941 रुपये. कुसुमताईंनी 700 रुपयांना एक कुकर खरेदी केला. किती रे, एक कुकर खरेदी केला. पण जर त्यांना 18,000 नफा हवा असेल तर त्यांनी तो कुकर 700 रुपयांना न विकता
941 रुपयांना विकावा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, कुसुमताईंनी 18,000 नफा मिळवण्यासाठी 18,000 नफा मिळवण्यासाठी प्रत्येक कुकर 941 रुपयांना विकावा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा आता पुढील गणित. इंद्रजित यांनी 12,000 रुपयांना एक याप्रमाणे 10 फ्रीज खरेदी केले. ते आणण्यासाठी त्यांना ₹5,000 वाहतूक खर्च आला. त्यांनी प्रत्येक फ्रीज केवढ्यास विकावा म्हणजे त्यांना 20,000 रुपयांचा फायदा होईल. वरचं जे काही आपण कुसुमताईंचं गणित सोडवलं त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, हे 5वं गणित सोडवायचं आहे. आता बघा, एका जे काही फ्रीजची किंमत आहे तो किती आहे रे? 12,000 रुपये. म्हणजे मी काय करते बघा, एक फ्रीज किती रुपयांना आहे रे? तर तो आहे 12,000 रुपयांना. तर असे जे काही 10 फ्रीज आहेत, ह्या 10 फ्रीजची किंमत काढूया. म्हणजेच काय येणार आहे, 12,000 गुणिले 10. बघा 10ने मी जर 12,000ला गुणलं तर काय येणार आहे, 10 गुणिले 0 0, 10 गुणिले 0 0, 10 गुणिले 0 0, 10 दुने 20ची 0, हातचा आला 2, हातचा काय आला रे 2. त्यानंतर 10 एके 10 अधिक 2 म्हणजेच काय आले 12. काय आले रे 12. म्हणजेच 1,20,000 रुपये. हे काय आहे रे, 10 फ्रीजची किंमत किती आहे, 1,20,000 रुपये ह्या 10 फ्रीजची आहे किंमत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे फ्रीज खरेदी केले पण त्यासाठी त्यांनी जो काही वाहतूक खर्च केला, ह्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बघा, एकूण खरेदी किंमत काढावी लागणार आहे. म्हणून मी काय करते बघा, एकूण खरेदी किंमत बरोबर काय येणार आहे रे, खरेदी किंमत अधिक इतर खर्च. इतर खर्च म्हणजेच काय, वाहतूक खर्च असेल, त्यानंतर कर असेल. लक्षात आलं का? बघा आता खरेदी किंमत किती आहे, 1,20,000 रुपये अधिक किती आहे रे, इतर खर्च म्हणजे जो काही वाहतूक खर्च आहे तो किती आहे, 5,000 रुपये. तर एकूण खरेदी किंमत किती येईल बघा, 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 5 5 आणि वरती राहिले 12. म्हणजेच 1,25,000 रुपये एवढी काय आहे रे त्याची खरेदी किंमत, एकूण खरेदी किंमत. आता बघा आपल्याला काय सांगितले बघा रे, फायदा किती हवा आहे त्यांना, 20,000 रुपयांचा फायदा हवा आहे. तर मला काय करायला हवा, म्हणजे जे काही विक्री किंमत आपल्याला काढायला हवी. हे जे काही फ्रीज मी एवढ्याला खरेदी केलेत, तर हा जो नफा त्यामध्ये मिळून तो किती रुपयांना विकावा लागेल हे काढण्यासाठी मी काय करते बघा, जे काही विक्री किंमत म्हणजे हे 10 फ्रीज किती रुपयांना विकावेत. तर बघा ह्यासाठी पहिल्यांदा काय आहे रे, खरेदी किंमत. काय आहे, खरेदी किंमत अधिक नफा. आता खरेदी किंमत किती आहे, 1,25,000 रुपये अधिक नफा किती हवा आहे, 20,000 रुपये. किती, 20,000 रुपये. चला ह्या दोघांची करूया बेरीज. बघा 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 5 अधिक 0. तर ती काय येणार आहे रे, ती बेरीज येणार आहे 5. त्यानंतर 2 अधिक 2 बरोबर 4 आणि एकाचा 1 म्हणजेच 1,45,000 रुपये एवढे काय आहेत रे, 10 फ्रीजची विक्री किंमत आहे. काय आहे रे, विक्री किंमत आहे. पण मला किती नफा हवा आहे, तर मला नफा हवा आहे 20,000. तर एक फ्रीज हा किती रुपयांना विकायला हवा, म्हणून एका फ्रीजची विक्री किंमत बघा, एक फ्रीजची विक्री किंमत काढू. एक फ्रीज विक्री किंमत. आता बघा एका फ्रीजची विक्री किंमत काढण्यासाठी हे जे काही 1,45,000 भागिले मला काय करावे लागेल रे, 10. मला काय करावे लागेल 10, कारण मला काय 10 फ्रीज विकावे लागणार आहेत. किती रुपयांना, तर बघा विद्यार्थी मित्रांनो सोपं आहे. आता बघा ह्या 10मधील 0ला हा अंशामध्ये 0 गेला, छेदामध्ये 0 गेला, तर वरती किंमत काय राहिली बघा, 1,45,000 म्हणजेच काय आली 14,500 रुपये भागिले छेदामध्ये 1 म्हणजेच ही किंमत काय आली 14,500
500 काय आली 14,500. म्हणजे एक फ्रीज जर त्यांनी 12,000 रुपयांना खरेदी केला असेल तर तो किती रुपयांना विकावा? 14,500 रुपयांना विकावा. म्हणजेच त्यांना 20,000 रुपये एवढा फायदा होईल. लक्षात आलं का? बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं, इंद्रजी त्यांनी 20,000 नफा मिळवण्यासाठी एक फ्रीज 14,500 रुपयांना विकावा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता ह्या उदाहरण संग्रहातील हे शेवटचं गणित काय आहे बघा. ललिताबाईंनी 13,700 रुपयांचे बियाणे शेतात पेरले. खते व औषध फवारणीसाठी त्यांनी 5,300 आणि मजुरीसाठी 7,160 रुपये खर्च आला. शेतातील धान्य विकून त्यांना किती नफा किंवा तोटा झाला? बघा आता आपल्याला काय करावं लागेल, इथं दिलेत बियाण्याची खरेदी किंमत, पण त्यासाठी जे काही खते औषध फवारणी ह्यांचा खर्च आहे त्यासोबत मजुरी खर्च आहे. म्हणून पहिल्यांदा ह्या गणितामध्ये आपल्याला काय करावं लागेल, एकूण खरेदी किंमत काढावी लागेल. एकूण खरेदी किंमत काय आहे रे? तर पहिल्यांदा आहे खरेदी किंमत. त्यानंतरनं काय आहे रे? तर त्यामध्ये आहे खते व औषध फवारणी. खते अधिक औषध फवारणी. औषध फवारणी अधिक काय येणार आहे रे? मजुरी. काय येणार आहे? मजुरी. बघा आता खरेदी किंमत किती आहे रे? तर 13,700. 13,700 अधिक खते आणि औषध फवारणी मिळून किती आहे रे? 5,300. 5,300 अधिक मजुरी किती आहे रे? 7,160 रुपये. चला ह्या ठिकाणची काय करूया रे? बेरीज. बघा 0 अधिक 0, 0 अधिक 0, उत्तरामध्ये 0. 6 अधिक 0 अधिक 0 म्हणजेच इथं काय आले रे? 6. त्यानंतर 1 अधिक 3 बरोबर 4, 4 अधिक 7 बरोबर म्हणजेच काय? हे 4 अधिक 7 बरोबर 11. हातचा गेला इथे 1. त्यानंतर बघा 7 अधिक 5 बरोबर 12, 12 अधिक 15, 15 अधिक हा हातचा 1 16 म्हणजे इथं आले 6. हातचा गेला 1. आता बघा 1 अधिक 1 बरोबर काय आले रे? 2. म्हणजेच एकूण खरेदी किंमत किती पडली रे ललिताबाईंना? 26,160 रुपये. काय? 26,160 रुपये. आता बघा जे काही खरेदी किंमत आहे ती किती आहे रे? 26,160 रुपये. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही शेतातील धान्य विकून आपण ती रक्कम लिहायची विसरली आहोत. तर ती रक्कम किती आहे? तर ती आहे 35,400 रुपये. किती आहे रे? 35,400 ही विक्री किंमत आहे. काय आहे रे? विक्री किंमत. बघा उदाहरणामध्ये आपण खरेदी किंमत काढलेली तर आपल्याला नफा किंवा तोटा झाला. तर पहिल्यांदा आपण काय करूया बघा, जी काही खरेदी किंमत किती आहे रे? ती 26,160 रुपये. 26,160 रुपये. आणि जी काही विक्री किंमत आहे ती किती आहे रे? 35,400. 35,400 रुपये. तर बघा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून ह्या व्यवहारात काय झाला रे? नफा झाला. तर नफा किती रुपये झाला तर काढूया. बघा जो काही नफा आहे, नफा बरोबर काय आहे नफ्याचं सूत्र? तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बघा विक्री किंमत किती आहे रे? तर विक्री किंमत आहे 35,400 वजा खरेदी किंमत किती आहे? तर खरेदी किंमत आहे 26,160 रुपये. 26,160 रुपये. चला वजा बाकी करूया. बघा आता 0 वजा म्हणजे ह्या शून्यातून 0 गेला, उरला 0. पण इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या शून्यातून 6 जात नाही म्हणून मी इकडे हातचा मागितला. बघा 4मधून मी 1 तिकडे पाठवला तर इथं आले 10, इथे आला 3. 4मधून 1 तिकडे पाठवला तर इथे आला 3. म्हणजेच बघा 10मधून 6 गेले, उरले 4. 3मधून 1 गेला, उरला 2. आता बघा
5तून 6 जातात का? तर नाही. मग मी काय केलं, हा जे काही शेजारचं घर आहे ह्या शेजारच्या घराकडून हातचा घेतला, तर तो आला 1. इथे संख्या झाली 15. आता बघा 3मधून 1 तिकडे गेला तर इथे उरला 2. आता बघा 15मधून 6 गेले तर उरला 9 आणि 2तून 2 गेले उरला 0. हा 0 इथे मी लिहितं नाही. तर बघा जे काही ललिताबाईंना नफा झालेला आहे तर तो किती झाला आहे रे? 9,240 रुपये एवढा काय झाला आहे, नफा झालेला आहे. ललिताबाईंना 9,240 रुपये एवढा नफा झाला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच जो काही 32 सोडवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. गणितात जर काही वाहतूक असेल, हमाली असेल किंवा इथे काय आहे मजुरी असेल, तर ती आधी जी काही मूळ किंमत आहे म्हणजे जी काही मूळ खरेदी किंमत आहे त्यामध्ये काय करायची रे, मिळवायची आणि मगच पुढचं गणित सोडवायचं. तर मित्रांनो, असा होता आपला सराव संच 32. आता तुमच्या गणिताच्या वहीत नफा नक्कीच वाढेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण लक्षात ठेवा, गणिताचं टेन्शन आता होणार तोट्यात, कारण मराठी लेक्चरवाली आहे सोबत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.